नमस्कार, मराठी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुमचा स्वागत आहे. तर आज आपण पाहूयात पावटाचा मसाले भात. खूप सिंपल पद्धतीने बनवला आहे. त्यासाठी 3 वाटी तांदूळ घेतले आहे मी कोलम तांदूळ यूज करते. मग आपल्याला यासाठी जो पावटा लागणार आहे ते मी अर्धी वाटी पावटा घेतला आहे. त्यानंतर कुकरमध्ये 4 चमचे तेल टाकून तेल चांगले तापल्यानंतर मी त्यामध्ये 4 उभे चिरलेले कांदे टाकून घेतले आहेत. कांदे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये. गॅस मी मीडियम फ्लेमवरच ठेवला आहे. कांदे चांगले त्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत. त्यानंतर ह्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर, आलं चांगलं मिक्सरमध्ये बारीक वाटून ते वाटण आपल्याला ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेही आपल्याला त्या कांद्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मिरची उगाच दाताखाली येण्यापेक्षा त्यापेक्षा वाटलेली बरी असते आणि त्याच्याने फ्लेवरही आपल्या भाताला वेगळा येतो. त्याच्यामुळे मी नेहमी मिरची भातासाठी वाटूनच घेते. त्यानंतर 2 मी उभे चिरलेले टोमॅटो त्यामध्ये टाकून घेतलेत. टोमॅटो त्यानंतर आपल्याला जो पावटा आणि धुतलेला पावटा त्यामध्ये टाकायचा आहे आणि 4 मी मीडियम फोडी केलेले बटाटे त्यामध्ये टाकून तो मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला त्या कांद्यांसोबत. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवला आहे. त्याच्यानंतर आता मी त्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे. कोणताही बिर्याणी मसाला चालतो. तो मसालाही त्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण मसाले टाकू तेव्हा गॅस स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्यानंतर मी 1 चमचा त्यामध्ये गरम मसाला टाकला आहे. तोही त्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. गॅस स्लो फ्लेमवर यासाठी की आपले मसाले जळून जातील. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि मग चवीनुसार मीठ टाकून घेतलं. त्यानंतर ते पुन्हा आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचं आहे. हा मसाले भात आपण लहान मुलांच्या टिफिनला ही देऊ शकतो. तो मुलं खूप आवडीने खातील. त्यानंतर जे तांदूळ होते 3 वाटी ते चांगले स्वच्छ धुवून ते त्या मसाल्यांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आता गॅस मी मीडियम फ्लेमवर केला आहे. चांगलं एकजीव झाल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी पाणी टाकते आहे. म्हणजे 6 वाटी ह्यात मी पाणी टाकलं आहे. तुम्ही जर 2 वाटी तांदूळ घेत असेल तर तुम्हाला म्हणजे 4 वाटी पाणी टाकायचं आहे. जेवढे तांदूळ त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला ह्या जो आपण भात टाकला त्याला एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली तर ते मसाले चांगले एकजीव होतात आणि भाताला खूप भारी फ्लेवर येतो. त्यामुळे उकळी येऊन द्यायची आहे. भाताला चांगली उकळी येऊन दिल्यानंतर त्यावर आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. गॅस फास्ट फ्लेमवर ठेवून आता शिट्टी येऊन द्यायची. दिल्यावर भात कुकर चांगला थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून झाकण काढायचं आहे. भात चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव झाल्यानंतर आपला मसाले भात रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.